Quotation may be understood as a formal document of promise given by the prospective supplier to supply the started goods or services needed by the buyer at the stated price under specific conditions. It comprises of terms of sale, payment and warranty, which includes the price decided to charge for the product or service, date, time and place, validity period of quotation. Quotation helps the buyer in knowing the cost of goods or services before making a purchase in order to obtain the quotation, that is price for the required material. Generally, tenders are floated by the government enterprises. तर कोटेशन म्हणजे काय, तर संभाव्य पुरवठादाराने दिलेल्या आश्वासनाचा एक औपचारिक दस्तऐवज म्हणून आपण कोटेशन हे विशिष्ट परिस्थितीत खरेदीदारास निर्दिष्ट किमतीवर खरेदीदारास आवश्यक असलेल्या वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी दिलेला समजला जाऊ शकतो. यामध्ये विक्री देय, वॉरंटीच्या अटींचा समावेश असतो, ज्यामध्ये उत्पादन किंवा सेवा, तारीख, वेळ आणि वितरण स्थान, कोटेशनची वैधता, कालावधी समाविष्ट करण्याचा निर्णय घेणाऱ्या किमतींचा समावेश केलेला असतो. कोटेशन खरेदीदारास खरेदी करण्यापूर्वी वस्तू किंवा सेवांचा खर्च जाणून घेण्यास मदत करते. कोटेशन प्राप्त करण्यासाठी म्हणजेच आवश्यक साहित्याची किंमत सामान्यतः सरकारी संस्थांकडून निविदा ह्या भरल्या जातात. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ टेंडर. टेंडर इज नथिंग बट अ रिस्पॉन्स टू एन इन्व्हिटेशन टू ऑफर टू provide product or services at quoted price and specified quality but subject to specific condition. An invitation to tender is floated by the government undertaking, financial institution or a big corporation for different projects when they want to purchase goods on a large scale, hire services or acquire, construct something but they are not able to deliver it on their own. For this purpose, third-party suppliers are invited to bid and submit tender. The tender document is sent to prospective suppliers to solicit information, to select the suppliers on the basis of price, delivery terms and availability. The sellers who are interested in the request for proposal can respond to the request within the deadline specified by submitting their best offer in sealed cover with the appropriate authority. निविदा हा एक कोटेशन किमतीचा निर्दिष्ट गुणवत्तेवर उत्पादन किंवा सेवा प्रदान करण्याच्या आमंत्रणाच्या प्रतिसादाशिवाय त्याची काही अट नसते, परंतु विशिष्ट अटींच्या तो अधीन असतो. शासकीय उपक्रम, वित्तीय संस्था किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मोठ्या कंपनीने निविदा मागविण्याचे आमंत्रण दिलेले असते. जेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी कराव्या लागतात, सेवा भाड्याने घेता येतात किंवा एखादी वस्तू विकत घेता येतात किंवा बांधकामाची आवश्यकता असेल परंतु ते स्वतः ते वितरित करण्यास सक्षम नसतात, या कारणासाठी थर्ड पार्टी तृतीय पक्षकाराच्या पुरवठादारांना निविदा मागवण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले जाते. मग त्यामध्ये किंमत, वितरण, अटी आणि उपलब्धतेच्या आधारे पुरवठादाराची निवड करण्यासाठी माहिती मागविण्यासाठी निविदा कागदपत्र संभाव्य पुरवठादारांना पाठविला जातो. प्रस्तावासाठी विनंती करण्यास इच्छुक असणारे विक्रेते योग्य अधिकारासह सीलबंद कव्हरमध्ये त्याची सर्वोत्तम ऑफर सबमिट करून विशिष्ट निर्दिष्ट मुदतीच्या आत त्या विनंतीस प्रतिसाद देऊ शकतात. निविदा कराराच्या स्पर्धेसारखे असते, जेथे विविध संभाव्य पुरवठादारांना निविदा सादर करण्याची विनंती केली जाते.
ज्यामध्ये आवश्यक सामग्रीची किंमत आणि गुणवत्ता असते, त्यांच्या कार्यात पारदर्शकता राखणे ही अनिवार्य आवश्यकता असल्याने संबंधित राज्य किंवा देशांच्या एका स्थानिक वृत्तपत्रात हे आमंत्रण प्रसिद्ध केले जाऊ शकते. तर आपल्याला जर मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करायच्या असेल आणि ती वस्तू आपण वितरित करण्यास सक्षम नसेल, तर अशा वेळेस वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून आपण त्या निविदा मागवतो आणि ह्या निविदा आपण पेपरच्या सहाय्याने वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन आपण त्या निविदा मागवता येतो. आपण जर डेली न्यूजपेपर जर बघितला तर त्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा छोट्या हेडलाईन्स निविदा म्हणून येतात की एखादं मोठं कन्स्ट्रक्शन वगैरे काम करायचं असेल आणि त्यासाठी लागणारं मटेरियल असेल, तर अशा विविध व्यावसायिकांकडून ते कोटेशन तिथून मागवल्या जातं, निविदा मागविल्या जातात आणि त्या निविदांच्या आधारावर त्या ज्या काही साहित्याच्या किमती आणि त्यांचा जो काही दर्जा असतो त्या आधारे त्यांना ते दिलं जातं. त्यासाठी लोकांना आमंत्रित केलं जातं आणि ते एका सीलबंद पॅकेटमध्ये ते निविदा ही आपल्याला सादर करावी लागते. कोटेशन आणि टेंडरमधील मुख्य फरक. तर कोटेशन ही निश्चित किंमत ऑफर आहे जी एकदा ग्राहकाने स्वीकारली तर ती सुधारली किंवा बदलली जाऊ शकत नाही. दुसऱ्या टोकाला निविदा म्हणजे निविदा मागविण्यासंबंधी एक प्रतिसाद असतो जो संभाव्य पुरवठादारांकडून पैशाचे सर्वोत्तम मूल्य शोधण्यासाठी वापरला जातो. कोटेशन आणि निविदा ह्या दोन्ही ऑफर आहेत. रिक्वेस्ट फॉर कोटेशन ला एक कोटेशन हा प्रतिसाद आहे, तर निविदा विनंतीसाठी निविदाच्या प्रतिसादासाठी वापरली जाते. त्या कोटेशनचा एकमेव प्रमुख घटक म्हणजे किंमत आहे, जी पुरवठादाराद्वारे सादर केलेल्या कराराची किंमत स्पष्ट करते. त्याऐवजी निविदांमध्ये दोन मुख्य घटक असतात, किंमत आणि गुणवत्ता, ज्यामध्ये किंमत पुरवठादाराद्वारे ऑफर केलेली सर्वोत्तम किंमत ठरवली जाते ज्याची तुलना इतर पुरवठादारांशी केली जाते आणि गुणवत्ता पुरवठादार निर्दिष्ट वस्तू पुरवण्याची क्षमताही निश्चित करते. त्यानंतर आहे निविदेच्या तुलनेत निविदेची व्याप्ती ही विस्तीर्ण असते आणि कोटेशन हा निविदेचा एक भाग आहे ज्यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या सामग्रीच्या किमती असतात. कोटेशनची व्याप्ती ही अरुंद असते तर निविदेची व्याप्ती ही तुलनेने फार मोठी असते. कोटेशन म्हणजे निविदा सूचनेस प्रतिसाद म्हणून ग्राहकाला दिलेली एक निश्चित किंमत ऑफर असते ज्याचे कायदेशीर बंधन आहे, जे ग्राहकाने स्वीकारल्यास ते बदलले जात नाही. हे निविदा इतकेच नाही जे संभाव्य पुरवठादाराने सादर केलेल्या निविदा मागविल्यास प्रतिसाद आहे. स्थानिक वृत्तपत्रातील एखाद्या संस्थेने जाहीर केलेल्या प्रस्तावाची निविदा काढण्याचे आमंत्रण म्हणजे संभाव्य आणि इच्छुक पुरवठादारांकडून वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी त्यांची बीड सादर करण्यासाठी आमंत्रित करणे. बांधकाम करार, यंत्रसामग्री पुरवठा करणे, काही सॉफ्टवेअर वितरित करणे इत्यादी अशा अनेक कंत्राटांसाठी दिले जाते. निविदा मागविणे, निविदा सादर करणे आणि कोटेशन भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही निविदा प्रक्रियेचाच एक भाग आहे. सरकारी संस्था किंवा कॉर्पोरेशन उत्तम प्रकारे त्यांच्या गरजा भागविण्यासाठी निविदा आणि कोटेशनची निवड करत असतात आणि पैशासाठी मूल्य ते प्रदान करत असतात. सरकारच्या कामकाजात पारदर्शकता, चांगुलपणा आणि मोकळेपणा कायम ठेवण्यासाठी सार्वजनिक संस्था आणि कंपन्या ह्या निविदा काढत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं की कोटेशन आणि निविदा म्हणजे काय. धन्यवाद. डिफरन्स बिटवीन टेंडर अँड कोटेशन. त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया डेफिनेशन ऑफ कोटेशन. द कोटेशन may be
understood as a formal document of promise given by